आपण राईस बनवणार आहे दालच्याचा। त्यासाठी मी उभा बारीक कापलेला कांदा घालते, त्यासोबत मी कढीपत्ताही घातला आहे। आता हे छान पद्धतीने गरम लालसर होऊन देऊया। आता आपला कांदा फ्राय झाला आहे, आपण आता अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया। आता अद्रक लसूणची पेस्ट घातल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण याच्यात मीठ, गरम मसाला आणि तांदूळ घालून घेऊ। आपल्या पाण्याला आधण आलेलं आहे। आपण याच्यात खड्या मसाल्याची जी पावडर केली होती म्हणजे गरम मसाला तो घालणार आहोत। शक्यतो लोक तडक्यातच गरम मसाला घालतात, खडा मसाला, पण मला नाही आवडत। मी शक्यतो बारीक केलेली कुटच घालते, कारण की लहान मुलांच्या तोंडात येत नाही विलायची, दालचिनी वगैरे, त्यासाठी मी असंच घालते नेहमी। तुम्ही एकदा ट्राय करून पहा। आता आपण यामध्ये तांदूळ घालून घेतला आहे आणि मीठ घालून घेतले चवीप्रमाणे। आता याच्यावर आपण थोडंसं गावरून तूप घालून देऊ, थोड्या वेळ राहून देऊया। थोडीशी उकळी आली आहे, ज्यामध्ये मी थोडंसं गावरून तूप घालते, कमीत कमी 1.5 चमच घालणार आहे मी। यानी चवीमध्ये भरपूर असा फरक पडेल। आणि मी चव घेतल्यावर थोडं कमी मीठ वाटलं तर मीठ पण मी घालून घेतले। हे जे पाणी असतं ह्या पाण्यामध्ये थोडं हलकं मीठ लागलं पाहिजे, तर म्हणजे भातामध्ये एकदम परफेक्ट माप होऊन जातं। आपला भात असा झाला आहे, याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आता याची प्लेटिंग करून दाखवते। ही आपली फायनल डिश झालेली आहे, दालचा भात।